22 वर्षांचा संजय पवईच्या झेंटा फायनान्शियल कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी लिओपोल्ड कॅफे बाहेर तो दहशतवाद्यांच्या तावडीत सापडला. मी घरी येतच होता तर यांनी ते ग्रेनाईट फेकला. तेच ग्रेनाईटचा फटका लागला पोटात. तेच सगळं त्याचे पार्टिकल्स गेले पोटात. आणि त्यानंतर मी पळत पळत थोडं पुढं गेलो तर बोटातून रक्त येत होतं. पोटाला लागलं काय कळालं नाही. तर अचानक चक्कर यायला लागली, काय दिसत नाही. डोळे बंद व्हायला आणि खाली पडलो. 2-4 माणसांनी टॅक्सीमध्ये बसवलं आणि मी एकटा सेंट जॉर्जला निघालो. तर सेंट जॉर्ज हॉस्पिटलला गेलो. तिकडं एक कॉर्नरमध्ये बेडवर टाकलं. त्यानंतर पोट खूप दुखत होतं. तर मी स्वतः उठून ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. डॉक्टरला बोललो की बाबा पोट खूप दुखू राहिलं, जरा बघा काय आहे. डॉक्टर बोलले काय ते काय बुलेट्स गेले. दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेले 97 पेशंट्स सध्या जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. पेशंट्सच्या नातलगांसाठी हे सगळे दिवस अतिशय टेन्शनचे आहेत. मांगाचं कापड झालं आणि नंतर ऑपरेशन करायला बरं. मुलाला जीवापाड जपणारे संजयचे वडीलच सध्या त्याची सगळी सेवा करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक राणेसह अलका धुपकर, IBN लोकमत, मुंबई.